Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पूर प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा वॉच. मुख्यमंत्री फडणवीस थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. पुराव्यापासून प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष. नसरापूरच्या नराधमाला हाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. सरकारनं फास्ट ट्रॅकची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. राज्याचं लक्ष विचलित झाल्याची टीका. नसरापूर घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. सह्याद्रीवर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये फास्ट ट्रॅकसह नराधमाच्या फाशीची मागणी करणार. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये पोलीस तपासाला वेग. विशेष तपास पथकानं साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. दिवाळी आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल. उपमुख्यमंत्री शिंदे नव्या चेहऱ्यांना संधी देणार. सूत्रांची माहिती. राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान, तर पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार. आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षामध्ये कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार. सूत्रांची माहिती. 150 वर्षानंतर सत्ताधारी शिवरायांचं नाव का घेत आहेत? पुतना मावशीचं प्रेम आताचा काल शिवाजी कोण होता? पुस्तकावरील वादावरून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा सवाल. ममता बॅनर्जींचं 3rd डिग्री राजकारण जनतेकडून उद्ध्वस्त. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षातील नेतेही 2047 पर्यंत घरी बसतील. विधानसभेतील भाजपच्या यशानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात. विमान इमारतीला धडकून पायलटसह 3घांचा मृत्यू. 2 प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अपघाताचा थरार समोर. मोंदोकरातनं कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा खळबळजनक दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. बीड कॅफे अत्याचार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर. आरोपीच्या मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील व्हिडिओ सापडले. नवीन पुराव्यामुळे गुन्ह्यामध्ये आता आयटी ऍक्टची भर. मुंबईच्या पायधुनीमधील 4 जणांच्या मृत्यूचं गूढ कायम. फॉरेन्सिक रिपोर्ट अद्याप प्रतीक्षेत. कलिंगडामुळे मृत्यूच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा. मागील 3 दिवसांपासून पेट्रोल पंपावर डिझेल संपल्याचे फलक. इंधन टंचाईमुळे शेतीकामासह दळणवळणाची साधनं विस्कळीत. जूनच्या सुरुवातीला मान्सून केरळमध्ये धडकणार. अंदमानात मान्सूनची चाहूल. 14 मे पासून मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज. राज्यात उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्चपासून मे पर्यंत राज्यामध्ये एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवड्याभरात रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ. गोदावरी नदीचा श्वास गुदमरला. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी आणि रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचं दुर्लक्ष. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश मंदिरात गजबजली. दादर सिद्धिविनायक गणपतीपुळे. पुण्याच्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा. मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.